काही नाही बोललं. आता मराठा आरक्षण मिळावं या आलेसाठी आंदोलन चालू आहे. आंदोलनामध्ये मराठा म्हणून आलो आहे आणि जरांगे पाटलाला पाठबळ द्यायसाठी ह्या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो. शेवटी कसं आहे समाजाचा विषय आहे. बघा आता सुरुवात झालेली आंदोलनाची आगे आगे देखो होता है क्या म्हणायचं आपण. शेवटी संयमानं आंदोलन करतायत. गणपतीचं दिवस आहेत, तिकडंही त्रास होणार नाही ह्याची काळजी आम्ही सगळ्यांनी घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि शांततेच्या मार्गानं आंदोलन करून लोकशाहीमध्ये आपल्याला नैतिक अधिकार आहे आपल्या काही मागण्या मान्य करायचं. तर सरकारने द्यायच्यात नाही द्यायच्यात हो तो सरकारचा विषय आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांचं मत काय होतं? आता देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं या आंदोलनाला पूज दिली जाते असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. मग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत बोललं जातं. बघा आता सत्ताधारी हे आपल्यावर घेणारच नाहीत. त्यांना विरोधकावर बोलल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आता सत्तेत तुम्ही आहात, त्या चेअरपर्सन तुम्ही आहात. तुम्हाला काय भूमिका घ्यायची तुम्ही ठरवा ना. विरोधकाकडे कशाला बोट दाखवता? विरोधक सत्तेत आहे का? जर आम्ही सत्तेत असतो तर आम्हाला काय भूमिका घ्यायची त्याची बांधिलकी आमची राहिली असती. आज सत्तेत तुम्ही आहात, तुमची बांधिलकी आहे त्याची. काय होणार आहे? आता मराठा समाज ज्या उद्देशानं ह्या ठिकाणी आला आहे की त्याला अपेक्षा आहे की सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल आणि त्या पद्धतीने त्यांचं आंदोलन चालू आहे. बाकी आंदोलनाची दिशा पुढे कशी कशी ठरणार आहे ते आज काही सांगू शकणार नाही. परंतु मराठा समाजाचा हा एल्गार आहे आणि ह्या एल्गारमध्ये शासनानं सामंजस्याची भूमिका घेऊन विशेषतः कोणाचा ताटातलं काढून कोणी देणार नाही कोणाला आणि आम्ही घेणार नाही. परंतु याही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब समाज आहे. त्या गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच महत्त्वाची भूमिका आहे. आता इशारा आता मी आंदोलन पुकारले, जरांगे पाटलाने पुकारले, मी बी त्यांच्या आदेशावर इथं आलो आहे. मी इशारा कोण देणारा? अरे आता जे काय होईल ते आता कळलं ना. इथंच आहे ना सगळं. आता जरांगे पाटील जे आदेश देतील ते होईल, त्याप्रमाणे आंदोलन होईल. ते उद्धव ठाकरे साहेबांशी मी काही बोललेलो नाही. उद्धव ठाकरे आता मुंबईत आहे म्हणल्यानंतर उद्धव ठाकरे येतील. मग आता तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारा ना माझ्यापेक्षा. आम्ही वेगळ्या वेगळ्या सेनेचे आहेत. चला बस अरे बाबा आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतली आहे. मग त्यांनी त्यांची बांधिलकी ठेवून आता भूमिका या ठिकाणी केली पाहिजे. आता मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री नाही आहे. अरे उपमुख्यमंत्री तर तुम्ही आहेत ना. तुम्ही सगळे बसून सामंजस्यानं सामंजस्यानं हा विषय मिटवा ना. हा विषय साहेब एकट्याचा नाही आहे कोणाचा. हा विषय सामाजिक विषय आहे, एखाद्या विशिष्ट समाजाचा आहे आणि त्यामध्ये दुसऱ्याही समाजाला विश्वासात घेऊन हा विषय संपूर्ण सरकारचं कर्तव्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.